फक्त पोह्यापासून बनणारी चकली तळल्यानंतर चौपट फुलते, खूप खुसखुशीत होते, चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला तर खूप सोपी। त्यासाठी अर्धा किलो पोहे मी स्वच्छ करून घेतले। कढईमध्ये भरपूर पाणी घेऊन 3-4 पाणी स्वच्छ धुवून घेतले। आता पोहे बुडेल ना इतर उकळतं गरम पाणी आपल्याला टाकायचं आणि 15 मिनिटांसाठी छान झाकून ठेवायचं। तिखटाप्रमाणे 10-12 हिरव्या मिरच्या मी क्रश करून घेतल्यात। 1 चमचाभर मीठ, पाव चमचा पापड खारा, 1 चमचाभर जिरं हाताने क्रश करून टाकलेले। पोहे छान भिजलेले पण एक्स्ट्राचं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला दिसते। आता हे चाळण्यावर टाकून एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडंसं हलका हाताचा दाब दिला आणि एक्स्ट्राचं पाणी निथळून घेतलं। आता हे पोहे आपलं तयार झालं। एका मोठ्या कढईमध्ये पोहे, हिरवी मिरची, मीठ, पापड खारा आणि जिरं घेऊन छान एकजीव करून घेतले आणि ताटामध्ये थोडं थोडं पोहे घेऊन भाकरीच्या पिठाप्रमाणे हे छान मळून घ्यायचं आणि छान मऊसूत असा गोळा करायचा। झाकून ठेवायचं एक 10-15 मिनिटांसाठी। परत छान मळून मस्त एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे। आता साच्यामध्ये भरताना सुद्धा छान दाबून असं भरायचं म्हणजे एक्स्ट्राची एअरही निघते आणि बनवताना अजिबात तुकडे होत नाही। सगळ्या चकल्या मी तयार करून घेतल्या। उन्हात 2-3 दिवस कोरड्या करून वर्षभर स्टोअर करण्यासाठी ह्या तयार झाल्यात। तळल्यानंतर तेलात टाकताच तरंगतात, चौपट फुलतात, खूप खुसखुशीत होतात। सविस्तर रेसिपी मी चॅनलवर टाकली, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा। रेसिपीवाला चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा।